हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ। मी रेश्मा तुम्हा सगळ्यांचं रेश्माच्या दुनियादारीमध्ये पुन्हा एकदा स्वागत करते। यंदा गौरी आवाहन कधी असणार आहे, शुभ मुहूर्त कोणता, पूजा कशी करावी जाणून घेऊया संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये। गणेश चतुर्थीनंतर तिसऱ्या दिवशी गौरीचे आगमन होते। हा 3 दिवस चालणारा हा उत्सव आनंदात आणि मोठ्या जल्लोषात साजरा केला जातो। भाद्रपद शुद्ध सप्तमीला अनुराधा नक्षत्रात गौरी आवाहन केले जाते। ती एकटी येत नाही तर त्या दोघी बहिणी येतात, म्हणून त्यांना ज्येष्ठा आणि कनिष्ठा गौरी म्हणतात। गौरी ही गणपती बाप्पाची आई म्हणजेच पार्वती माता आणि माता लक्ष्मीची थोरली बहीण मानली जाते। प्रत्येक घरात आपापल्या चालीरीती कुळधर्म कुळाचार यांचे पालन करून गौरी आवाहन केले आणि विसर्जन केले जाते। काही घरात गणपती बसत नाही पण गौरी बसतात। माहेरवाशीण म्हटल्या जाणाऱ्या गौरीचा मनोभावे पाहुणचार केला जातो। काही ठिकाणी गौरीला महालक्ष्मीही म्हणतात। गौरीच्या आगमनाच्या दिवशी महालक्ष्मीची स्थापना केली जाते। कोकणात या सणासाठी मुली माहेरी जातात। कोकणात काही भागात फुलांच्या गौरींची पद्धत आहे। नदीवरून 5 खडे आणि गौरींची फुले आणली जातात। त्या फुलांची घरी आणल्यावर पूजा केली जाते आणि त्याची गौर बांधतात। तिला साडी दागिने मुखवटा घालतात। काही भागात मूर्तीची पूजा होते। बऱ्याच भागात लाकडी गौरी असतात, मुखवटेही असतात। दरवर्षी त्यांना साडी नेसवून अगदी देवीप्रमाणे नटवतात। महिला आपल्या गौरीचा साज शृंगार प्रेमाने करतात। गौरी आवाहन आणि शुभमुहूर्त। गौरी आवाहन 31 ऑगस्ट 2025 रोजी रविवारी होईल, तर 1 सप्टेंबरला सोमवारी ज्येष्ठा गौरी पूजनाचा शुभमुहूर्त पहाटे 5:59 ते सायंकाळी 6:43 पर्यंत आहे। ज्येष्ठा गौरी विसर्जन 2 सप्टेंबर 2025 रोजी होईल। गौरीची पूजा कशी करावी। गौरी आवाहन आपल्याला परंपरेप्रमाणे घरच्या उंबरठ्यातून आत आणताना जिच्या हातात गौरी असतात त्यांचे पाय दुधाने व पाण्याने धुतात आणि त्याच्यावर स्वस्तिक काढतात। घरच्या दरवाजापासून ते जिथे गौरी बसवायच्या त्या जागेपर्यंत लक्ष्मीच्या पायाचे ठसे उमटवत गौरीचे मुखवटे आणतात। त्यावेळी घंटानाद केला जातो। त्यानंतर त्यांची स्थापना करण्यापूर्वी त्यांना घरातील समृद्धी दूधदुभत्याची जागा दाखवण्याची प्रथा आहे। काही ठिकाणी लोक पेरड्याची रोपे एकत्र बांधून त्याची प्रतिमा बनवतात व तिच्यावर मातीचा मुखवटा चढवतात। नंतर त्या मूर्तीला साडी नेसवून दागदागिन्याने सजवतात। पहिल्या दिवशी संध्याकाळी गौरीला भाजी भाकरीचा नैवेद्य दाखवण्याची पद्धत काही भागात विशेष पश्चिम महाराष्ट्रात आहे। या प्रथेला गौरी आवाहन करणे असेही संबोधतात। दुसऱ्या दिवशी म्हणजेच ज्येष्ठा नक्षत्रावर गौरीची पूजा होते। सायंकाळी गौरीची पूजा आरती करून फराळाचा नैवेद्य दाखवतात। नंतर संध्याकाळी आरती करतात। पुरणपोळी, ज्वारीच्या पिठाची आंबील, आंबाड्याची भाजी, 16 भाज्यांची एकत्रित भाज्या सर्व पदार्थांचा नैवेद्यात समावेश असतो। नैवेद्यात शेंगदाणे आणि डाळीच्या चटणी, पंचामृत, पडवळ घालून केलेली ताकाची कढी, कटाची आमटी, वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या, पापड, लोणचे असे सर्व पदार्थ केळीच्या पानावर ठेवतात। तिसऱ्या दिवशी म्हणजेच मूळ नक्षत्रावर गौरीचे विसर्जन करतात। त्या दिवशी सकाळी सुताच्या गाठी पडतात। थाळी वाजवून गौराईचे कान उघडतात। हळदी कुंकू, सुकामेवा, बेलफळ, फुले, पाने, काशीफळाची किंवा भोपळ्याचे फूल या महत्त्वाच्या वस्तू असतात। त्यानंतर गौरीची पूजा आणि आरती करतात। गोड शेवयाची खीर, उडीद डाळीचा भाजलेला पापड यांचा नैवेद्य दाखवतात। या तिसऱ्या दिवशी गौराईच्या चेहऱ्यावर एक प्रकारची उदासीनता दिसून येते। गौरीची पूजा आरती करून पुढच्या वर्षी येण्याचे आमंत्रण देऊन त्यांचा निरोप घेतला जातो आणि त्यांचे पाण्यात विसर्जन केले जाते।
गौरीचे पाण्यात विसर्जन केल्यावर परत येताना थोडी वाळू घरी आणून ती सर्व घरभर टाकतात. त्यामुळे घरात सुख समृद्धी येते व झाडाझुडपांचे कीटकांपासून संरक्षण होते अशी समजूत आहे. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.